नमस्कार मित्रांनो, माझा ज्योतिष कट्टा एसेट स्टोरी टॉन मध्ये तुमचे स्वागत आहे। वृषभ राशीच्या लोकांसाठी जुलै 2026 चा शेवटचा आठवडा 24 जुलै ते 31 जुलै अत्यंत खास आणि महत्त्वपूर्ण असणार आहे। ज्योतिषीय ग्रहांची स्थिती आणि गोचर पाहता या काळात तुमच्या घरात अचानक पाहुण्यांची किंवा लोकांची मोठी गर्दी होणार आहे। ही गर्दी का होणार याचे मुख्य कारण ऐकून तुम्ही खरोखरच थक्क व्हाल। खालील माहितीमध्ये या गर्दीमागची मुख्य कारणे, ग्रहांची स्थिती आणि त्याचे तुमच्या जीवनावर होणारे परिणाम सविस्तर दिले आहे। घरात अचानक गर्दी का होणार? मुख्य कारणे: जुलैच्या या शेवटच्या दिवसात तुमच्या राशीत आणि चतुर्थ स्थानात, जे घराचे स्थान आहे, काही मोठे शुभ बदल घडत आहे। यामुळे खालील कारणांमुळे तुमच्या घरी लोकांची रेलचेल वाढेल। मोठ्या यशाचे सेलिब्रेशन उत्सव: तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या गोष्टीसाठी मेहनत घेत आहात त्या कार्यात तुम्हाला अचानक मोठे यश मिळण्याची शक्यता आहे। हे यश तुमच्या नोकरीत बढती, व्यवसायातील मोठा नफा किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याला, विशेषतः मुलांना, मिळालेले मोठे यश असू शकते। हे आनंदाचे वृत्त ऐकून तुमचे नातेवाईक, मित्र आणि शेजारी तुमचे अभिनंदन करण्यासाठी अचानक तुमच्या घरी गर्दी करतील। अचानक ठरलेला धार्मिक किंवा कौटुंबिक सोहळा: घरात अचानक एखादा शुभ कार्य किंवा पूजा अर्चा करण्याचे ठरू शकते। कुलदैवताचे स्मरण किंवा एखादी वास्तुशांती, सत्यनारायणाची पूजा यांसारखे धार्मिक विधी अचानक ठरल्यामुळे संपूर्ण कुटुंब आणि नातेवाईक एकत्र येतील। जुने नातेवाईक किंवा मित्रांचे अचानक आगमन: बऱ्याच वर्षांपासून संपर्कात नसलेले किंवा परदेशात दूर गावी राहणारे जवळचे नातेवाईक किंवा मित्र अचानक तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी तुमच्या घरी येऊ शकतात। यामुळे घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होईल। या काळातील ग्रहांची स्थिती आणि प्रभाव: वृषभ राशीच्या जातकांसाठी या आठवड्यात ग्रहांची चाल अतिशय अनुकूल आहे। गुरु आणि शुक्राची कृपा: तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आणि भाग्याचा कारक गुरु यांच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या घरात मांगल्याचे वातावरण राहील। घरात येणारे पाहुणे तुमच्यासाठी भाग्य घेऊन येतील। चतुर्थ भावावर शुभ ग्रहांची दृष्टी: कुंडलीतील चौथे स्थान हे सुख, समृद्धी आणि घराचे असते। या स्थानावर शुभ ग्रहांचा प्रभाव असल्यामुळे घरात पाहुण्यांचे येणे हे तुमच्या प्रतिष्ठेत वाढ करणारे ठरेल। या गर्दीचे तुमच्या जीवनावर होणारे सकारात्मक परिणाम: घरात अचानक गर्दी झाल्यामुळे सुरुवातीला तुम्हाला थोडे व्यवस्थापनाचे टेन्शन येऊ शकते, पण त्याचे परिणाम खूप सकारात्मक असतील। मानसन्मानात प्रचंड वाढ: समाजात आणि नातेवाईकांमध्ये तुमची प्रतिष्ठा अचानक वाढेल। लोक तुमचा सल्ला घेण्यासाठी किंवा तुमचे कौतुक करण्यासाठी पुढे येतील। जुने वाद मिटतील: जर कुटुंबात किंवा नातेवाईकांमध्ये काही जुने मतभेद असतील तर या एकत्रित येण्यामुळे ते वाद कायमचे मिटतील आणि नात्यात पुन्हा गोडवा येईल। आर्थिक लाभ आणि प्रगती: घरात लक्ष्मीचे आगमन होण्याचे संकेत आहेत। पाहुण्यांच्या रूपात किंवा त्यांच्या माध्यमातून तुम्हाला व्यवसायाच्या नवीन संधी किंवा आर्थिक लाभाचे मार्ग मोकळे होऊ शकतात। वृषभ राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचा सल्ला: संयम आणि आदरातिथ्य ठेवा। अचानक झालेल्या गर्दीमुळे किंवा कामाच्या व्यापामुळे चिडचिड करू नका। आलेल्या पाहुण्यांचे हसून स्वागत करा, कारण या काळात तुमच्या घरी येणारी व्यक्ती तुमच्यासाठी शुभ वार्ता घेऊन येणार आहे। आरोग्याची काळजी घ्या: पाहुण्यांची उठबस आणि धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो, म्हणून स्वतःच्या खाण्यापिण्याकडे आणि विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका। थोडक्यात सांगायचे तर जुलैचा हा शेवटचा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी आनंदाचा, उत्सवाचा आणि घरात आनंदाची समृद्धी आणणारा ठरणार आहे। या अचानक मिळणाऱ्या आनंदासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा,
जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या मोठ्या बदलाची पूर्ण कल्पना येईल. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.